शस्त्रात हान अमुषा हरिशोणिताची जमरार प्राशुनिकुळी रणिभ्लेंचतेची खड्गात नित्य वसते मुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिते शिवभूपती। मित्रांनो, या 12व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, शिवशंभूराजे व त्यांच्या मावळ्यांप्रमाणे आपले शस्त्र नेहमी स्वराज्य कार्यात अडथळा आणणाऱ्या, रयतेला त्रास देणाऱ्या, देशाविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या म्लेंछ शत्रूंच्या मुळाचा नाश करण्यासाठीच ते उगारले गेले पाहिजे आणि त्यांचा निष्पात करूनच ते म्यानबंद केले पाहिजे। शिवछत्रपतींची एक शिकवण होती, ही शिकवण आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे। ती म्हणजे आपल्या शस्त्रात नेहमी आई तुळजाभवानी वास करत असते आणि ती नेहमी महिषासूर रूपी दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी विजेच्या लखलखाटासारखी त्या दैत्यांवर तुटून पडते।